जय भीम. कल्टिवेशन ऑफ माइंड यामध्ये आपण बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाबद्दल बाबासाहेबांनी जो आपल्यासाठी सादर केलेला आहे त्याबद्दल प्रस्तावना कंप्लीट केली होती. आता प्रस्तावनाच्या नंतर परिचय म्हणून एक म्हणजे पुस्तक सुरू होण्याच्या आधी खंड सुरू होण्याच्या आधी परिचय म्हणून एक भाग आहे ज्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलंय की बुद्ध धम्म हा आता बहुतांश लोक त्याकडे आकर्षित होते किंवा लोक आता धम्माला ऍक्सेप्ट करायला लागले आणि येणाऱ्या काळामध्ये बुद्ध धम्माकडं जास्तीत जास्त लोक आकर्षित होतील हे असं बाबासाहेबांनी परिचय लिहिताना लिहिले. आणि त्यात मेनली बाबासाहेबांनी 4 प्रश्न हे आवर्जून विचारले किंवा सगळ्या म्हणजे ज्यांनी बुद्धाकडं वळतात ना त्यांनी हे 4 प्रश्नांचा विचार केला पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितले. त्याच्यात सगळ्यात पहिला प्रश्न काय की परिवर्जा किंवा हा एका घटनेबद्दल म्हणजे बुद्धांनी जेव्हा सगळं काही सोडून दिलं समजा तर या घटनेबद्दल बाबासाहेब विचार करतात. ते काय अचानक झालेत का काही एका दिवसात स्वप्न पडलं चालले निघून किंवा ते 4 म्हणजे लहान मुलगा दिसलं जवान दिसला मग काय म्हणतात ना मग मृत्यूशय्यातलं दिसला आजारपणाचं दिसला आणि एकदमच हे काय असं गौतम बुद्धाला वाटलं आणि मग निघून गेली अशी गंमत नाही ती ऍक्च्युली. त्याच्या पाठी मग एक लॉंग हिस्ट्री आहे आणि बाबासाहेबांनी ती नमूद केलेली आहे. दुसरा समजा जो प्रश्न आहे तो 4 आर्य सत्य बद्दलचा आहे. तुम्ही जर बुद्ध धम्माचे 4 आर्य सत्य बघितलं तर दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निवारण आहे आणि दुःख निवारण्याचा मार्ग आहे असे 4 आर्य सत्य. ठीक आहे. हे 4 आर्य सत्य म्हणजे कधी कधी हे मग धम्माला निगेटिव्ह अप्रोच मध्ये घेऊन जाता का असा तो प्रश्न आहे. त्याचं उत्तर पण बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्मामध्ये देऊन दिलंय. तिसरा प्रश्न आहे आत्मा कर्म आणि पुनर्जन्म. तर पुनर्जन्म आणि कर्म गोष्टीला ऍक्सेप्ट करून आत्म्याला रिजेक्ट केलंय बुद्धांनी समजा तर मग याचं उत्तर बाबासाहेबांनी या धम्माच्या किंवा बुद्ध अँड हिज धम्मामध्ये आपल्याला लिहून ठेवलंय. चौथा प्रश्न होता की भिक्खूंसंबंधीचा. भिक्खू खरंच भिक्खूंना म्हणजे भिक्खू बनवणं गरजेचं आहे का? जर कारण भिक्खू बनवणं गरजेचं मग कसल्या प्रकारचा भिक्खू तुम्ही अपेक्षित करतात समजा किंवा एक भिक्खू जो समाजाला पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी तयार झालेला आहे किंवा एक पूर्ण घर परिवार सोडून संन्यास प्रकारामध्ये समजा मोडतो. तर ह्या 4 प्रश्नांवरती बौद्धिक दृष्टीवरती विचार करावा असं बाबासाहेबांनी परिचयामध्ये आपल्याला लिहून ठेवलेलं आहे. रिसेंटली काही घटना घडलेल्या आहेत की म्हणजे आता गणपती उत्सवामध्ये काही बौद्ध धर्मीयांनी बौद्ध कालाकृतीमध्ये तो गणपती घरात बसवला 10 दिवस. बाकीच्या धर्मांनी किंवा बाकीच्या लोकांनी त्यावरती आक्षेप घेतला. परंतु मला वाटतं बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलंय, संविधानात लिहून ठेवलंय की तुम्हाला ज्या काही गोष्टी तुमची भक्तिभाव फॉलो करायची ती करा, त्याला कोणाचा विरोध नसावा असं मला तरी वैयक्तिक वाटतं. कारण की ज्याला बुद्ध व्हायचंय त्याला शुद्ध व्हायचंय त्याला ह्या सगळ्या गोष्टी सोडाव्याच लागणार आहे आणि एक दिवस सगळे सोडतील तेही आपल्याला वाट बघायला लागेल. ते शिक्षण किंवा ते शिक्षण आपल्याला त्यांना द्यावं लागेल ती वाट बघा. जय भीम.